असे अनेक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या नाद ब्रह्म म्युझिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. धन्यवाद. श्रवण कीर्ती पाऊले चिती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीति नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे समताचा वार करे समताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक माझ्या पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक या वार करी संताचा या वार करी संताचा नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे परमशिष्य संतवर्य श्री निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग. या अभंगाद्वारा संतश्रेष्ठ निळोबा महाराजांनी अशा महात्म्यांचं वर्णन केलंय की ज्यांनी आपल्या जीवनाला सार्थक केलं, जीवनाचा कालखंड सार्थक केला. पण तो कोणत्या साधनानं केला तर ती साधनत्रयी अभंगाच्या प्रारंभी महाराज सांगतात. वाचेनं त्यांनी भगवंताचं नामसंकीर्तन केलं, कानानं त्यांनी भगवंताची कीर्ती श्रवण केली आणि चित्तामध्ये भगवंताची समपाऊलं नाम स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं आणि त्या साधनत्रयीमुळे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. तो विठोबा अंतःकरणामध्ये धरून जीवनाचा कालखंड त्यांनी सार्थक केला. कीर्तनही केलं संतांनी. पण हा समारंभ कसा होता? तुकोबाराय म्हणाले निर्दंभ सर्वता. अर्थात
एका ठिकाणी महाराज आणखी म्हणाले, थुंकोन या मान दंभ करीतो कीर्तन. मानदंभाच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते कीर्तन केलं आणि स्वरूप सिद्धीला ते प्राप्त झाले. कदाचित अष्टांग योगानेही समाधी साधता येते, पण निळोबारायांनी या दोन समाधीमध्ये इथे तुलना केली. अष्टांग योगाची समाधी जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये आहात, त्या अवस्थेमध्ये आहात, तोपर्यंतच ती समाधी. आसनभंग झालं की ती समाधी मोडते. पण नामसंकीर्तनानं प्राप्त असलेली समाधी महाराज म्हणतात ही मात्र अखंड आहे, कायम स्वरूपी आहे. विठाला विठाला अभंगातील चारही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर मांडला. प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला आदिशक्ती माता मुक्ताईच्या चरणी, योगीराज संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराजांच्या चरणी, योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची आहे. श्री क्षेत्र पुण्यस्तंभ पुणतांबा, धार्मिक ऐतिहासिक दृष्टीनं अत्यंत पुरातन परंपरा लाभलेलं हे पुण्यक्षेत्र पुणतांबा. आणि अशा या पुण्यक्षेत्री माता गोदावरीच्या पवित्र अशा तीरावर, जिथे चांगदेव महाराजांनी समाधीसाठी हे स्थान निवडावं, अशा या पवित्र स्थानावरती आदिशक्ती मुक्ताबाईंचं आगमन काही वर्षांपूर्वी या ठिकाणी झालं. इथे आल्यावर दर्शन करताना नेहमी असं वाटतं, चांगदेव महाराजांना आपल्या गुरु असणाऱ्या माता मुक्ताई यांची आठवण सतत होत असावी आणि कोणाच्या तरी माध्यमातून मुक्ताई इथे याव्यात, त्यांचं अधिष्ठान व्हावं, ही योगीराज सद्गुरू चांगदेव महाराजांची परम इच्छा असावी. आणि म्हणून सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनातून आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आपले सर्वांचे मार्गदर्शक, परमपूजनीय परम आदरणीय महंत रामानंद गिरीजी महाराज यांचं आगमन इथे झालं. त्यांच्या माध्यमातून मुक्ताई या ठिकाणी आल्या. कारण देव किंवा संत यांचं आगमन हे कोणाच्या तरी निमित्तानं होत असतं, पण कोणाच्या निमित्तानं ते आले म्हणून ते एकट्याचे राहत नाही. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि म्हणून पूज्य महाराजांच्या पुण्याईस्तव आपणा सर्व भाविकांच्या भावनेनं, श्रद्धेनं, चांगदेव महाराजांच्याच परमकृपेनं माता मुक्ताईंचं आगमन या ठिकाणी झालं. अर्थात या सर्व कार्यामागे ज्यांचे अनंत आशीर्वाद आहे ते योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं मुक्ताई ज्ञानपीठ या ठिकाणी साकारलं गेलं. गोदावरी मातेच्या तीरावर खरं म्हणजे ही मोठी एक पवित्र घटना आहे की महाराजांचं आगमन निमित्त कार्यानं इथे काय व्हावं आणि ही मुक्ताई ज्ञानपीठ काय उभं राहावं. कारण गोदावरी हे सामान्य तीर्थ नाही. आमचे एक पूज्य कीर्तनकार यांनी गोदावरी शब्दाची व्याख्या अशी सांगितली होती, गोवध हरी. गोवध झाला आणि तो गोवध झाल्यानंतर ते पातक कशानं जाईल तर गंगा अवतीर्ण झाली पाहिजे. आणि म्हणून गौतम ऋषींच्या माध्यमातून गंगामाई ब्रह्मगिरीवरती प्रकट झाल्या. कशासाठी झाल्या तर गोवध हरण्यासाठी, गोवधाचं पातक हरण्यासाठी. म्हणून ध्यानात घ्या, गोवध हरी म्हणून गोदावरी. काही शब्द हे त्याचं सुलभ रूप म्हणू आपण, अपभ्रष्ट रूप, सुलभ रूप.
कारण अवघड शब्द आपल्याला म्हणायला थोडासा कठीण गेला की आपण त्याचं काहीतरी सुलभ रूप हे नेहमी तयार करतो. आणि म्हणून गोदावरी मातेच्या या पवित्र अशा तीरावरती या ठिकाणी गेली 6-7 वर्षापासून प्रतिवर्षी हा अखंड नामयज्ञ सोहळा, त्रिदिनात्मक भजन कीर्तन अन्नदानादी हा महायज्ञ या ठिकाणी पूज्य परमश्रद्धेय श्री रामानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुणतांबा ग्रामस्थ, डोनगाव, पुरणगाव, लाख, बापतरा, गोंडेगाव, जळगाव इकडे सर्व पंचक्रोशीतील गावं, शिंगवे काय, वारी काय, आणि या सगळ्या पंचक्रोशीच्या माध्यमातून राहता तालुका, कोपरगाव तालुका, वैजापूर तालुका, श्रीरामपूर तालुका, राहुरी तालुका, संगमनेर तालुका, गंगापूर तालुका, येवला तालुका आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागातील भाविक या स्थानासी महाराजांच्या सेवेमुळे जोडले गेलेले आहेत. नेवासाही तालुका, बरं नेवासा सुटला होता. आणि म्हणून ही सगळी मंडळी महाराजांची खूप प्रेमाची मंडळी या भागामध्ये आणि यापेक्षा दूर दूर पर्यंत सर्व ठिकाणी आहे. तेव्हा महाराजांचा जो स्वभाव आहे अत्यंत सरळ स्वभाव, जे काही कार्य आहे ते अत्यंत सहज वृत्तीनं आणि सरळ वृत्तीनं. मला असं वाटतं त्यांच्याकडनं घेण्यासारखं शिकण्यासारखं तुमच्या माझ्यासाठी काय आहे. तर परमार्थ करायचा असो की व्यवहार करायचा असो, त्यामध्ये सहजता आणि सरलता ठेवली तर समाधान टिकून राहतं. त्यांच्या जीवनामध्ये कमी जास्त लहान मोठे सगळे प्रसंग त्यांनी पाहिले, पण आम्हाला जवळून नेहमीचा अनुभव आहे म्हणून आवर्जून आपल्याला सांगायला पाहिजे की त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र कधीही ढळलं नाही. त्याचं कारण त्यांची त्या सेवेतली सहजता. जशी देवाची इच्छा असेल तसं माणसानं कोणत्याही कार्यासाठी प्रयत्न चांगले करावे, पण त्याचा अट्टहास ठेवू नये की अमुकच व्हावं. कारण आपण शेवटी सेवेचे अधिकारी आहोत. काय करायचं न करायचं ते परमेश्वराच्या स्वाधीन आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी एका ओवीची आठवण द्यायची. करणे कान करणे अवघे तोची एक जाणे, विश्व चळतसे जेने परमात्मेनी. महाराज म्हणायचे काय करायचं आणि काय न करायचं अवघे तोच एक जाणे, त्याच्या स्वाधीन आहे. एका ठिकाणी महाराज म्हणतात, करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करी ओ आई मजवरी. विठाला विठला 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 विठला. चांगदेव महाराजांच्या परमकृपेनं, मुक्ताई मातेच्या परमकृपेनं, सद्गुरूंच्या परमकृपेनं या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून आध्यात्मिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी सेवा, कीर्तनाच्या माध्यमातून साधू संतांचे विचार समाजाला द्यावेत, ही सेवा आहे मूळ या अध्यात्म क्षेत्राची, वारकरी पंथाची अध्यात्म क्षेत्र. महाराज ते काम मोठ्या प्रभावानं करतात. या अध्यात्म परंपरेसाठी नव्या पिढीतील काही साधक घडवावे, आणि तेही काम वर्षानुवर्ष त्यांचं सुरू आहे. म्हणजे आम्ही सर्व मंडळी या क्षेत्रामध्ये प्रवेशही झाला नव्हता तेव्हापासून ते विद्यार्थ्यांना शिकवतायत, ते पाठ घेत आहेत, वेगवेगळ्या ग्रंथ साधकांना समजावून सांगतायत. मृदंग काय, भजन काय, कीर्तन काय. आता आमचे गणेश महाराज सांगत होते पट्ट शिष्य. तर असे अनेक पट्ट शिष्य त्यांनी तयार केले. परंतु हे बरे आहेत की हे सोडून नाही गेले. विठाला
विठ्ठल 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 विठ्ठल. या महात्म्याचं मन इतकं मोठं आहे, तुम्हाला सांगतो, इतकं सरळ आहे. कित्येक वेळेला आम्ही भेटलो, तासन तास बोललो, पण कधी त्यांनी अशाही प्रसंगाविषयी कधी एक शब्दही तोंडातून कधी काढला नाही की अमुक माणूस मी घडवलाय, असं कधी ते म्हणाले नाही. मला वाटतं ही सहजता, ही सरळता वारकरी साधकांनी त्यांच्याकडून घ्यावी, शिकावी. तुम्ही आम्ही सर्वांनी त्या मार्गाचं अनुसरण करावं. असं एक चांगलं अत्यंत मार्गदर्शक स्वरूप अध्यात्म क्षेत्रातलं अधिष्ठान आणि ते पूज्य रामानंद गिरीजी महाराजांच्या माध्यमातून या भागाला लाभलं. या भागाचं परम भाग्य आहे. कारण संसारामध्ये जसं चांगला नातेसंबंध जुळला तर आपण 4 ठिकाणी आवर्जून म्हणत असतो की चांगलं झालं, आम्हाला चांगले पाहुणे लाभले. अध्यात्मामध्ये ही गोष्ट कैक पटीनं महत्वाची आहे. संसारामध्ये चांगली माणसं लाभली तर त्याचा आनंदच होतो, पण तो आनंद एका जन्मापुरता आहे, काही काळापुरता आहे. अध्यात्मामध्ये चांगले मार्गदर्शक, चांगले सद्गुरू आपल्याला लाभणं, याचा लाभ एका जन्मापुरता नाही, अनंत जन्माचं कल्याण हे अशा चांगल्या संतांच्या संगतीतून आपल्याला प्राप्त होत असते. आणि म्हणून पूज्य रामानंद गिरीजी महाराजांचं या भागामध्ये जे कार्य आहे, समस्त वारकरी संप्रदाय, समस्त अध्यात्म क्षेत्र हे त्यांच्या या कार्याविषयी मोठ्या आदरानं पाहत आहे. तुम्ही आम्ही आपण तर सर्व एका परिवाराची मंडळी आहोत. आपण त्यांचं कौतुक करावं असा काही भाग नाही, पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या विषयीची आठवण निघते, त्यांच्या कार्याचा गौरव अनेक ठिकाणी श्रवण करायला मिळतो आणि आपणही सर्वजण ते प्रत्यक्ष अनुभवतोय. तेव्हा अत्यंत चांगलं मोठं कार्य या ठिकाणी होत असताना मागील वर्षी हा सप्ताह या ठिकाणी होऊ शकलेला नाही कोरोनाच्या कालखंडामुळे, आणि 1 वर्षाच्या त्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रतिवर्षाची परंपरा म्हणून हा सप्ताह यावर्षी पुन्हा एकदा या पुण्यभूमीमध्ये संपन्न होतोय. आज प्रारंभ, पहिला दिवस आहे आणि महाराज आग्रहानं प्रतिवर्षी या ठिकाणी मला ही जबाबदारी देतात. मला असं वाटतं, घरच्या एखाद्या माणसाला आपण पंक्तीला बसवत असतो ना, पाहुणे आल्यावर घरचा एखादा माणूस पंक्तीला बसवावा लागतो. वास्तविक जेवण हे पाहुण्यांसाठी असतं, पाहुण्यांचा आदर हा त्यामध्ये महत्वाचा असतो. पण खारट, तिखट, आंबट काही सांगायला पाहिजे बा एक कोणतरी. काय धोरण असेल जुन्या माणसांचं माहित नाही, पण घरचा एक माणूस बसवतात. आणि तसं महाराजांनी प्रतिवर्षी मला या पंक्तीला आवर्जून आणि नको म्हणत असताना त्यांना विचारा, ते समोर आहे माझ्या, मी दरवर्षी त्यांना विनंती करतो की महाराज हे आपलंच आहे ना. आणि मग आपण पुन्हा पुन्हा आपण बरं, मी अनेक वेळेला अनेक कीर्तनकार मंडळींचे संपर्कही आम्ही दोघं मिळून करत असतो. इथे नवनवीन मंडळी यावीत, आमचा फोन होतो, भेट होते, आणि मग मी त्यांना नेहमी म्हणतो की परंतु ते जबाबदारी टाकतात. आणि आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे, थोरल्यांनी सांगितलेलं हे धाकट्यांनी ऐकायचं असतं. आणि म्हणून फक्त मी या ठिकाणी आज उभा आहे. विठाला विठ्ठल 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 खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल 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 माईक मधून जोपर्यंत एक स्वर येत नाही मी काही विठ्ठल बंद करणार सूर जुळल्याशिवाय सगळं चालत नाही ना पुढे. आता काय थोडं आमचं अंतर जरा जास्त झालेलं आहे आज, आणि थोडा हरकत नाही, आपण सगळीच खूप चांगली मंडळी आमची आज या ठिकाणी उपस्थित आहे.
आज खूप महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आवर्जून ज्येष्ठ मार्गदर्शक, आपल्या भागाचे आध्यात्मिक मार्गदर्शक, वयोवृद्ध परमादरणीय पूजनीय मोरे काका, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदे महाराज, आमचे दुसरे गुरुबंधू आदरणीय संजयजी महाराज, या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले संगीत विशारद गायनाचार्य सुनीलजी महाराज पारे, विलासजी महाराज खोतकर, आमचे रविदासजी महाराज जगदाळे की ज्यांना संबंध महाराष्ट्र ओळखतोच आहे, त्याचप्रमाणे आमचे रामकृष्णजी महाराज चौधरी हरिभक्तीपरायण, महाराजांच्या या सेवेमध्ये तत्पर राहून मोलाची जबाबदारी सांभाळणारे आमचे परमस्नेही अमोलजी महाराज गाढे, उत्तमजी महाराज गाढे, कृष्णा महाराज कुंजीर, आदरणीय गणेशजी महाराज मोरे. खरं म्हणजे किती उल्लेख मी करावा, वेळ त्यात जास्त जाईल, मी थांबतो. परंतु मृदंगाचार्य आमचे संतोष महाराज दीक्षित, कृष्णा महाराज मोरे, या निमित्तानं आवर्जून माझ्या समोर बसलेली सर्व सन्माननीय उपस्थित मंडळी, शिवाजी तात्या लहारे असतील, आदरणीय कापूस वाडगावचे पोलीस पाटील सन्माननीय निगळ पाटील, आमचे लासुरे पाटील, बर्गे पाटील, आदरणीय वरदविनायक सेवाधामाचे मार्गदर्शक आमचे निर्मळ नाना, सुनील महाराज कोळपकर, कृष्णा महाराज गायके, फोपसे साहेब विजयराव फोपसे पाटील, जपे पाटील, त्या बाजूला ज्येष्ठ मार्गदर्शक गंगाधरजी चौधरी पाटील, दुशिंग पाटील. आता खरं तर मी थांबणं गरजेचं आहे. आमच्या निर्मळ पिंपरी भजनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक आमचे रामभाऊ पाटील, कितीतरी मंडळी या भागातून आणि दूर दूर गावातून, श्रीरामपूर तालुका, राहता तालुका, कोपरगाव तालुका, वैजापूर तालुका आणि सगळे तालुके या भागातून सर्व मंडळी आज ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे ते चांगदेव महाराजांचे मुख्य पुजारी आमचे मरुदगण महाराज, या ठिकाणच्या सेवेतली सर्व प्रमुख मंडळी, कनोली येथून आलेले वरपे पाटील आणि सर्व कनोलीकर आमचे भजनी मंडळ. खरं म्हणजे आता हे काम मी शेवटी महाराजांकडे देतो की त्यांनीच आभार मानायचे आहेत. पण खूप मंडळी मला दिसत आहेत, परंतु आपल्या सर्वांची क्षमा मागून अभंगाच्या विवेचनाकडे वळणं मला भाग आहे. कारण प्रस्तावना घरचा माणूस उभा केल्याचा हा एक तोटा असतो. विठाला 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 विठाला. सगळा परिवार आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की सर्वांचा उल्लेख होऊ शकणार नाही. पण पुढे बसलेल्यांपासून ते मागे बसलेल्यांपर्यंत सगळी माणसं परमार्थावर प्रेम करतायत. चांगदेव महाराज, मुक्ताई माता, गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या विचारावर प्रेम करतायत. पूज्य रामानंदगिरीजी महाराज यांच्या कार्याशी भावनेनं जोडलेली मंडळी आहे. आणि म्हणून पुणतांबेकर असतील किंवा या परिसरातील मान्यवर आपण उपस्थित आहात. खरं तर साधू महात्मा हा आपल्या स्वतःच्या कामासाठी या भूलोकामध्ये येत नाही. 3 गोष्टी महत्वाच्या. सामान्य जीव जो या भूलोकावरती येतो, मृत्यू लोकामध्ये येतो, तो उर्वरित जे काही कर्म आहे आणि वासना आहे तदनुरूप जन्म घेऊन त्या पद्धतीने इथे येतो. आगा कर्मी जै उरावे, तीही सुख दुःखी फळा यावे, तेची भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे. म्हणून सामान्य जीव मागील कर्म आणि वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, या न्यायाने तो इथे येतो. देव येतो तो साधू संत महात्मे, दीन दुःखी हे सर्वजण प्रार्थना करतात. परिस्थिती काहीतरी विपरीत होते आणि ती सुरळीत करण्यासाठी त्याची जबाबदारी म्हणून त्याला यावं लागतं. संत महात्मे त्याला आणतात. म्हणून आणली रूपा ही बळे, करोनी खळे हरिदासी. ओ जब जब होई धर्म के हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम.
निधि से जन पीरा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। गोस्वामी तुलसीदास जी महाराज वर्णन करत आहेत, जब जब होय धर्म की हानी, आणि ज्या वेळेला असुर वाढतात, खल वाढतात, अभिमानी वाढतात, बाळही असुर खल अभिमानी, आणि अशी परिस्थिती आली की ती सुरळीत करण्यासाठी तेवेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकारू होवो नि अवतरे, या पद्धतीनं मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली विठाला 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 मुक्ताई माता की जय। परमात्मा येतो तो धर्म संस्थापना, दुष्टांचा विनाश, सज्जनांचा संरक्षण, आणि अखेर भक्त आणि भाविकांचा आग्रह भगवंताला यावं लागतं. पण संत महात्मे जे येतात ते केवळ परोपकार बुद्धीनं या ठिकाणी येतात. स्वतःच काही कर्मही त्यांचं शिल्लक राहिलेलं नाही. ज्यांच्या इच्छा आकांक्षा परमात्म्याला वाहिलेल्या असतात, अशा महात्म्यांची ना वासना शिल्लक आहे ना कर्म शिल्लक आहे. सामान्य माणसाला भेटलं तर सामान्य माणूस नेहमी काय काम राहिलंय त्याची यादी सांगत असतो. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी 25-30 वर्षापासून म्हणत होते, अहो आमचं काही राहिलं नाही, आम्ही आता वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर गेलो. हे शब्द ऐकलेले इथे तमाम सगळे भक्त भाविक भाग्यवान लोक आपण सगळे माझ्या पुढे बसलेला आहात, की ज्यांनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना पाहिलं, सेवा केली, दर्शन घेतलं, त्यांचे आशीर्वाद मिळाले, भाग्यवानच होता. प्रभू रामाच्या संगतीत राहिले ते किती भाग्यवान. भगवान श्रीकृष्णाचा सहवास घडला, किती भाग्यवान. माऊली जगद्गुरु तुकोबाराय या संतांचा सहवास ज्यांना घडला असेल, दर्शन घडलं असेल, किती भाग्यवान. तसंच म्हणावं लागेल की ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचं दर्शन आणि सहवास घडला, आपण सुद्धा खूप भाग्यवान आहात, खूप भाग्यवान. असे महान सत्पुरुष महात्मे या भूतलावर क्वचित वेळा येतात. परमात्म्यास त्यांना पाठवतो, किंबहुना ते स्वतःहून या भूलोकावरती येत राहतात. आणि म्हणून महात्म्यांचं काही कर्म शिल्लक नाहीये, काही वासनाही शिल्लक नाही. एकदाचा प्रसंग सांगतो. नाथ षष्टीला महाराज निघाले आणि श्रीरामपुरात गाडी आल्यावर गाडीतून एका विद्यार्थ्याला फोन करायला लावला. मी सांगितलं, बघा रे तो नेवासकर कुठे आहे आपला. नेवाशाहून जाणार होते. आणि मग ज्या भागात आले की ती तिकडचे भाविक भक्त, तुमच्या माझ्यासारखी जी कोणी छोटी मोठी सेवक मंडळी जरूर आठवण ते करायचं. आणि म्हणून फोन आला. आम्ही आपलं गडबडीनं आजूबाजूला जिथे कुठं होतो कार्यक्रमात पटकन तिथून नेवाशात येऊन थांबलो. अरे म्हणाले, उन्हाचे दिवस आहे बाबा, आम्हाला तहान लागली, काही पाणी बिनी देणार का नाही, तुझ्या गावातून जायचंय. म्हटलं, महाराज सगळी गावं तुमची, सगळी माणसं तुमची, आणि आपण म्हणाल तिथे आम्ही थांबतो. म्हणा तिकडे येणार नाही आम्ही, मंदिराकडे वेळ झालाय, रस्त्याला येऊन उभा राहा. मग रस्त्याला येऊन थांब. काही पाणी, काही फुटाणे, मुरमुरे, जे काही आवश्यक गोष्टी त्या माहिती असायच्या, आणि ते सगळं घेऊन थांबले. थांबल्यानंतर काय अचानक मनात आलं, तुला जायचं नाही षष्टीला? यायचंच आहे. यायचं तर बस की गाडी, म्हणजे आहे तसं गाडीत. बरं, नाही म्हणण्याची कोणाची ताकद आहे मला सांगा? आणि नाही कोण म्हणेल, कोण म्हणेल, एवढा योग कोण सोडेल? आणि म्हणून बसून घेतलं. पुढे काय झालं, शेवगावची काही मंडळी, त्यावेळेला शेवगाव आणि नेवासा दोन्ही ग्रामपंचायत होत्या. नगर परिषद आता झाल्या, नगर पंचायत झाली, परिषद नाही अजून, आता झाली 5-7 वर्षात. तर ते तिथले सरपंच होते, त्यांना कुठून तरी कोणा पाहुण्याकडनं कळलं की नारायणगिरीजी महाराज
पैठणला जाताना येत आहेत. कुठून त्या काहींनी नंबर उपलब्ध केला आणि माझ्या फोनवरती एक फोन आला शेवगाववरनं की महाराज येत आहेत, तर जरा 2-5 मिनिट आपण थांबलात तर बरं होईल, मग आम्हाला सत्कार करायचा आहे. आता मी आपलं भीत महाराजांना विनंती केली, जगताप महाराज पुढे या 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 मी आपला हळूच महाराजांना म्हणालो, महाराज शेवगाववरून असा फोन आलाय, अमुक असे सरपंच आहे, त्यांची काही भाविक कार्यकर्ती मंडळी आहे आणि तुमचा सत्कार करू म्हणतायत, वेळ घेणार नाही, फक्त 1-2 मिनिट स्टँड जवळ गाडी उभी करा, सत्कार करायचा. मी का सांगतो, महात्म्यांचे शब्द कसे असतात. महाराज शांतपणे म्हणाले, अरे पोरांनो, ना आता सत्काराची इच्छा आहे, ना मानाची इच्छा आहे, ना कोणाच्या काही. आपल्याला जायचंय नाथ महाराजांच्या दर्शनाला, वारी आहे आपली वारकऱ्याची. एक सांगू आपल्याला, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज जसे रामानंदगिरीजी महाराज संन्यासी आहे, नारायणगिरीजी महाराज संन्यासी महात्मे होते. परंतु मी संन्यासी असा उल्लेख त्यांनी कधी केला नाही, पण आपण वारकरी आहोत याचा उल्लेख वारंवार ते करत होते. हे कोणाला मान्य असेल नसेल, परंतु जी सतत सहवासात मंडळी त्यांना, अरे आपण वारकरी माणूस, कायम स्वतःला वारकरी म्हणून घेण्यात त्यांची धन्यता. ना कुठलं पद, ना कुठली प्रतिष्ठा. खरं तर अनेक प्रकारचे पुरस्कार आणि अनेक प्रकारची गोष्टी त्यांच्या पायाजवळ लोळण घेत येत होत्या. काही लोक यायचे, कोण काय म्हणायचं, कोण काय म्हणायचं, पण महाराजांनी कोणता पुरस्कारही घेतला नाही, कोणाच्या मानपानाची अपेक्षा ठेवली नाही. आणि ते म्हणाले की अरे कसला मान, कसला सत्कार, काय करायचं आता, हे नाशिवंत शरीर टाकायचंय आणि आता निघायचंय म्हणले पुढच्या प्रवासाला. त्यांचे शब्द गाडीतले, कशासाठी सत्कार, कशासाठी सोहळे, सांगा त्यांना काही नको म्हणून. आम्ही आपले सगळे स्तब्ध शांत झालेलो. बराच 5-10 मिनिट त्या विषयावरती त्यांच्या तंद्रीमध्ये बोलत राहिले. निवृत्तीची भाषा जी असते ना, एक या सगळ्या प्रपंचाच्या पलीकडची भाषा, ही साधूंची भाषा आहे, वेगळी भाषा. काल परवा पूज्य मोरारी बापूंचं ऐकत होतो. ते म्हणाले, देवाचं रहस्य, देवाच्या अवतारांचं कार्याचं रहस्य साधूच्या मुखातून समजू शकतं, पण साधूंचं रहस्य हे आयुष्यभरही कळत नाही. म्हणून देव समजेल, देवाचं रहस्य समजेल, पण साधू समजणं हे खरंच कठीण गोष्ट आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. न कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका न कळे तो साचार ब्रह्मादिका. नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरा. 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 नकळे साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका. नकळे साचार ब्रह्मादिका ब्रह्मादिका नकळे साचार ब्रह्मादिका. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. नकळे तो साचार ब्रह्मादिका. आणखी एका ठिकाणी महाराज म्हणतात, अनुपम्य हा महिमा. अनुपम्य हा महिमा. नाही द्यावया उपमा. काय द्यावरी उपमा. नाही द्यावया उपमा. नाही द्यावया उपमा. तुका म्हणे
तुका म्हणे ब्रह्मा तुका म्हणे ब्रह्मा वर्णूया सुखा नेने वर्णूया सुखा नेने वर्णूया सुखा दोषाचे डोंगर शुद्ध होणारी नर हरी कथा दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर हरी कथा अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा तुका म्हणे ब्रह्मा नेने वर्णूया सुखा अनुपम्य आहे. याचा अर्थ त्याला उपमाच देता येत नाही. हे महात्मे आणि त्यांचं कार्य हे अलौकिक आहे, हे शब्दात मावणार नाही. आणि म्हणून महात्मे येतात म्हणजे काही भावना वासना कर्म शिल्लक आहे काहीच नाही. ते मुळात परिपूर्ण आहे, तृप्त आहे. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. जगात काही करायचं शिल्लक नाही. म्हणून चौथियाचे ठाई काहीची करणे नाही ऐसा भक्तू एकुपाही ज्ञानी आजो. जो ज्ञानी भक्त सांगितला भगवान श्रीकृष्ण ज्या ज्ञानी भक्ताच्या बाबतीमध्ये केवढे अलौकिक उद्गार काढतात. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानी हा माझा आत्मा आहे, मला इतका प्रिय आहे हा ज्ञानी भक्त. मग असा जो ज्ञानी भक्त परमपदाला पावलेला महात्मा त्याला काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही. मग अशा पद्धतीचे महात्मे की जे केवळ तुमच्या आमच्या सामान्यांच्या उद्धारासाठी येतात. मला असं वाटतं परमपूजनीय प्रातस्मरणीय नित्यस्मरणीय सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे महात्मे, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू जोग महाराज, केवढी महात्मे, बंकट स्वामी महाराज, पूज्य मामासाहेब, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जर गेलो काय महात्मे झाले, काय संत झाले. आणि त्या त्या भागात परमेश्वरच त्या संत रूपानं अवतीर्ण झाला आणि या सगळ्या लोकांना भक्तीचा प्रसाद वाटण्याचं काम पांडुरंगानं केलं असं म्हणावं लागेल. भक्त आणि देव ही दोन्ही रूप त्यानंच धरली आणि हे कार्य तो करत राहिला. मग असेच जे कोणी भक्त आहे, महात्मे आहे, त्यांचं जीवन हे परिपूर्णतम अशा स्वरूपाचं त्यांनी जे बनवलं ते कशानं, असं कोणतं साधन त्यांच्याकडे होतं की जे तुम्ही आम्ही सामान्याने आचरण करावं, समजून घ्यावं. आज संत श्रेष्ठ निळोबा महाराजांना असं वाटलं की महात्म्यांच्या जीवनाचं हे जे साधन आहे, हा जो मार्ग आहे, हा सामान्यांना समजून सांगितला पाहिजे जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. वारकरी पंथाचे वैशिष्ट्य राहिलंय की काहीही गुह्य न ठेवता असलेले अनुभव, असलेली साधना प्रगट करून सर्वांना तो मार्ग प्रशस्त करून देण्याचं काम केलं. जगात अनेक पंथ आहेत, विविध पंथाच्या आपापल्या पद्धती आहेत. त्याच्यामुळे त्याला बरं वाईट म्हणावं, टीका करावी ना आपला वेळ वाया घालवावा असं काही बोलण्याचं कारण नाही. ज्याची त्याची पद्धती. पण वारकरी पंथाची पद्धती काय? उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी म्हणा, राम कृष्ण हरी ओ उघडा मंत्र जाना राम कृष्ण हरी म्हणा. हो राम कृष्ण हरी म्हणा. ब्रह्माची केले. जे गुह्य आहे ते प्रगट करणं. माऊलींनी उदाहरण दिलं कमळाच्या फुलाचं. जैसी कमळ कलिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखोनेने दिराया रंका पारणे अमोदाचे. कमळाची ती कळी हळूहळू ती उमलते. उमलल्यानंतर त्यातून सुगंध बाहेर पडतो. भ्रमर येऊन त्यातला मधही सेवन करतात.
पण ती कमळाचं फुल असं म्हणतंय का की आता हा सुगंध मी इतरांना देणार नाही? नाही. राजा काय, रंक काय, लहान काय, थोर काय, जवळचा काय आणि दूरचा काय, सर्वांना सुगंध देणं हा जसा त्या फुलाचा स्वभाव असतो, तसं सर्वांना ज्ञान देणं, विचार देणं, संस्कार देणं, सन्मार्गाला लावणं हा संतांचा स्वभाव असतो. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गोष्ट सांगायचे. कुणी एक साधू महात्मा गंगा गोदावरी माईमध्ये स्नानाला गेला. स्नानाला गेल्यानंतर त्यांचं स्नान, त्यांनी बुडी मारली, स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यासाठी म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेऊन सूर्याकडे असं ओंजळ धरली. योगायोग कुठल्या शेजारच्या गावची एक दरड भिंत कोसळली, त्यात एक विंचू वाहत आला आणि तो नेमका या महात्म्याच्या हातात आला. आणि ते पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्य अर्पण करतायत, त्यांचं काही तिकडे लक्ष नाही. पाणी होतं तोपर्यंत काही नाही, पण पाणी असं टाकलं, पाणी संपलं, हाताला त्याचा स्पर्श झाला. आता विंचवाचा स्पर्श म्हणजे काय गुदगुल्या करतो का? महाराजांनी वर्णन केलेलं आहे, विंचवाची नांगी आग्न लावी सर्वांगी. अंगार होते एवढं कठीण विष ते, आणि त्या विंचवानं नांगी मारली, दंश केला. दंश केल्यावर झटका बसला, तो विंचू खाली पडला. गुरुवर्य महाराज फार भावपूर्वक रंगून हा दृष्टांत सांगितला. खाली पडला, पुन्हा घेतला आणि उचलला. त्यांना वाटलं अरे अरे हा जीव आहे बिचारा, हा मरून जाईल. आणि पुन्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत काठाला येऊ लागले. त्या नदीच्या तीराला येईपर्यंत 4-2 वेळा तो खाली पडला, पुन्हा उचलला आणि शेवटी एकदाचा तो त्या पाण्यातून बाहेर आणून टाकला. तिथे काही आपल्यासारखी 4 भाविक मंडळी स्नान करत होती. ते म्हणाले, ओ महाराज, अहो तो विंचू पुन्हा पुन्हा तुम्हाला दंश करतोय, तुमच्या हाताला झटका बसतोय, जाऊ द्या, मरू द्या ना त्याला. महाराज म्हणले, अरे बाबा असं नाही करता यायचं, त्याला वाचवलं पाहिजे. आपण म्हणले त्याचा स्वभाव बघा ना, तो दंश करतो. महाराज म्हणले, बरोबर बोललात तुम्ही, त्याचा स्वभाव एवढा एवढा जीव आहे, तो जर त्याचा स्वभाव सोडत नाही तर मी माझा स्वभाव का सोडू? त्याचा स्वभाव दंश मारणं आहे, तर माझा स्वभाव जीव मात्रावर दया करणं आहे. दया करणे जे पुत्रासी, तेची दास आणि दासी, तोची साधू ओळखावा, तोचे साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा. देव तेथेची जाणावा, देव देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. दया हा साधूचा स्वभाव आहे, क्षमा हा साधूचा स्वभाव आहे. आणि म्हणून दया हा त्यांचा मूलभूत स्वभाव असल्यामुळे ते नक्की त्या पद्धतीनं वागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महात्मे त्यांचं जीवन परिपूर्ण तमाशा स्वरूपाचं आहे. स्वतःच काही करायचं शिल्लक नाही. काम नाही, काम नाही, झालो पाही रिकामा. पण केवळ समाजाच्या उद्धारासाठी महात्म्यांचं येणं निळोबारायांना असं वाटतं. अशा महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे केलेलं साधन आहे ते जर का या समाजाला अवगत झालं आणि समाजालाही ते साधन करून जर उद्धार करून घेता आला तर ते फार बरं होईल. आणि म्हणून महात्म्यांच्या जीवनात केलेलं साधन गुह्य न ठेवता प्रगट करून, कारण तुकोबारायांनी प्रगट केलं, माऊलींनी प्रगट केलं,
नामदेवरायांनी, नाथरायांनी, गोरोबा काकांनी, सावता महाराजांनी, सेना महाराजांनी, नरहरी महाराजांनी, जनाई, मुक्ताई असे कोणतेही संत नाही की ज्यांनी आपली साधना, आपली सेवा प्रगट करून सांगितली नाही. आणि म्हणून इथे सर्व संतांनी जी जी सेवा केली ती प्रगट केली. आणि निळोबाराय सुद्धा त्या महात्म्यांची सेवा सांगतात की या महात्म्यांनी काय केलं तर महत्वाची गोष्ट जी भक्तीमध्ये आहे आणि ती भक्ती म्हणजे नामभक्ती, भगवन नामस्मरण, जे कलियुगामध्ये आत्मोद्धाराचं साधन आहे. कलियुगामध्ये बाकीची साधनं घडेल न घडेल सांगता येत नाही. कली न घडे साधन, घडलं तरी उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. ते उचितपणे घडत नाही, व्यवस्थितपणे घडत नाही. गुरुवर्य महाराज म्हणायचे काही मंत्र इतके अवघड आहे की मंत्र चळे पिसे लागते सत्वर, किंवा मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. म्हणून ही साधनं कठीण आहे. कर्म हे साधन आहे, ब्रह्मज्ञान हे साधन आहे. पण ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी पाहिजे विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, उपरम. कितीतरी या गोष्टी आहेत ज्या त्या साधकाच्या पाहिजे, त्याच्या जवळ पाहिजे. तो अधिकार संपन्न पाहिजे. आता हा अधिकार सगळ्याकडे असेल का? गुरुवर्य महाराज म्हणायचे, अहो सामान्य माणसाची गोष्ट अशी अवघड आहे. आमचे ब्राह्मण गुरु जर घरी सत्यनारायण पूजा करायला आले आणि त्यांनी काही सूचना केल्या तरी आमच्या यजमानाला लवकर कळत नाही. ते ब्राह्मण गुरु काही सांगतायत आणि हे दुसरंच करताय. म्हणजे असे अनेक प्रसंग पाहिलेले. महाराज एक प्रसंग सांगायचे, म्हणजे ब्राह्मण देवानं सांगितलं अमुक करा, हे घ्या. पूजा होत आली, पूजेचा समारोप होता. विठाला 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 पूजा संपली होती. सांगितले नारळ घ्या, काही प्रसाद होता आणि हे तुमच्या धर्मपत्नीच्या हातामध्ये किंवा ओटीमध्ये द्या. आणि त्या बाईसाहेबांनी ती ओटी केली आणि ते नारळ घेतलं, ठेवलं. बऱ्याच गोष्टी सांगतात गुरु. आणि तेवढ्या गडबडीत गुरु म्हटले पाया पडा. यानं बायकोचेच पाय धरले. महाराज सांगायचे, महाराज म्हणले अरे ब्राह्मण त्याला सांगतोय बाबा बायकोच्या पाया नाही, सत्यनारायणाच्या पाया पडा आणि नारळ बायकोला द्या. पण हा सगळा उलटच करतो. म्हणजे सामान्य माणसाची गोष्ट अशी आहे की त्याला सांगावं एक, तो करतो एक. माणसाचा अधिकार एवढं समजून घेण्याचा नाही. आणि म्हणून सामान्य माणसासाठी हे भक्तिपंथाचं वरदान आमच्या संत महात्म्यांनी दिलं. हे वरदान सामान्य माणसाला मिळाल्यामुळे हा सोपा परमार्थ महाराज वर्णन करतात. सोपे वर्म आम्हा सांगितले सौंदे, सोपे वर्म आम्हा सांगितले संते. सोपे वर्मा आम्हा सांगितले सौंदे, सोपे वर्मा आम्हा सांगितले ताळ दिंडी हाती येऊनी नाचा, ताळ दिंडी हाती येऊनी नाचा. समाधीचे सुख मानावो वाढूनी, समाधीचे सुख 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 मानावो वाढू. ताळ दिंडी हाती घेऊनी नाचा, ताळ दिंडी हाती घेऊनी नाचा. समाधीचे सुख सांडावो वाढोनी, समाधीचे सुख सांडावो
वाळो ओ वाळो ओ सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनी ओ टाळ दिंडी हाती घेऊन आ झोपे वर्म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनी नाच घेऊनी नाच सोपेवर मामा सांगितले संती. आणि म्हणून सोपं साधन महात्मे सांगतात की मुखानं त्याचं नाम घ्यावं, कानानं त्याच्या गुणांचं कीर्तीचं श्रवण करावं आणि मन आणि चित्तानं त्याचं नेहमी अनुसंधान ठेवावं, नेहमी स्मरण ठेवावं. हेच साधन त्या महात्म्यांनी केलंय. निळोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊलाच ते समान पाऊलाच ते समान काल सार्थक केला त्यानी काल सार्थक केला त्यानी चित्ती समान पाऊलाच ते समान काल ए नामी वाच श्रवण गीती पाऊलची ती समान पाऊलची ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले समान पाऊलची ती समान अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये साधन त्रयी सांगितले. 3 साधन आहे. नाम वाचे, श्रवण कीर्ती आणि पाऊले चित्ती समान. मुखानं या महात्म्यांनी नामस्मरण केलं. कलियुगामध्ये तर नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. मी सांगून गेलो, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिले. पण नाम हे साधन एवढं श्रेष्ठ आहे की ते कृत त्रेता द्वापार कली 4ही युगामध्ये भक्तांनी त्याचं अनुसरण केलेलं आहे. कलियुगातलं जरी हे मुख्य साधन असलं तरी द्वापारातही नामस्मरण करणारे भक्त होते आणि अक्रूरासारखे भक्त होते की जे भगवंताचं अखंड नाम साधन करत होते. विदुरजींसारखे भक्त होते जे भगवंताचं अखंड चिंतन करत होते. गोपाळ होत्या, गवळणी होत्या. या सर्वांच्या चित्तामध्ये अखंड. तेव्हा द्वापारातही नाम हे साधन आहे आणि त्रेतायुगामध्ये सुद्धा नाम हे साधन मोठ्या प्रभावानं. या नाम साधनाचा महान भक्त त्या त्रेतायुगात कोण असेल तर ते हनुमानजी महाराज. हनुमानजी महाराज की ज्यांना नाम हे साधन इतकं प्रिय आहे की त्या नाम साधने पुढे हनुमानजींना दुसरं काही आवडत नाही. आणि म्हणून हनुमानजी फावल्या वेळात काय करायचे तर हातात चिपळ्या घ्यायचे आणि एकांतामध्ये भगवंताचे सदैव गुणानुवाद गाणं त्यांचं चालू असायचं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय जय श्रीराम
करतो यावरून तो कोण आहे हे समजून घ्यावं. कामाच्या वेळी काम तर सगळ्यांनाच करावं लागतं. कीर्तनामध्ये कीर्तनकाराला उभा केला आणि मग त्यानं परमार्थाच्या गोष्टी बोलला म्हणजे काय फार मोठेपणा झाला. कीर्तनामध्ये परमार्थाच्या गोष्टी बोलला तरच लोक बसणार आहे तुमच्यासारखे. आता काही लोक कोणत्याही गोष्टी कीर्तनकार बोलला तरी बसतात, तुमच्यासारखे नाही बसणार. जे माऊली तुकोबारायांच्या विचारांचे श्रोते आहेत, ज्यांना संत विचार कळतायत, ते भलते सलते विचार ऐकणार नाही. आज कीर्तनाच्या व्यासपीठावरून सुद्धा भलते सलते विचार, भलती सलती वाक्य आणि काय ते न बोलावं त्या विषयात आपणच वेळ आता वाया घालू नये एवढंच वाटायला. भक्ती ज्ञानाई रहित इतरा, भक्ती ज्ञानाई रहित इतरा गोष्टी न कराव्या, भक्ती ज्ञानाई रहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न करावे, भक्ती ज्ञान विरहित इतरा. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. ओ संत संगे अंतरंगे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे. संगे अंतर हो 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 संगे अंतरंगे नाम बोलावे, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. पैठणचे शांतिरम्य एकनाथ महाराज ही कीर्तनाची आचारसंहिता सांगताय. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या धडीची. मनुष्याला थोडं तरी उच्च विचाराचं स्मरण चिंतन जर कीर्तनात झालं, भगवत कथेतून संत चरित्रातून काही भाव अंतकरणात सद्भाव निर्माण झाले तर ते खऱ्या अर्थानं कीर्तन म्हणता येईल. आपण प्रयत्न करूया तसं कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपण होईल माहिती नाही, परंतु जगामध्ये कीर्तनाची जी घसरण, कीर्तनाच्या नावाखाली वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे ढंग छंद जे काही घुसलेले आहे, तरुण पिढीला आणि नव्या पिढीला खऱ्या अर्थानं विनंती करावी लागेल की बाबांनो, अनुकरण करायचं तर चांगल्या महात्म्यांचं करा. महाराष्ट्रात पुष्कळ चांगले महात्मे आहेत, पुष्कळ चांगले विचार देणारे साधू संत आहेत, परंतु चुकीच्या लोकांचं अनुकरण करायचं आणि समाजही जबाबदार राहतो. चुकीची लोक महागात बोलवायची, बढाया गावात मारायच्या. हा जो समाजामध्ये चाललेला विध्वंसकपणा आहे, हा अत्यंत अभद्रपणा आहे मी म्हणेल. विठाला 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 विठाला. कानावर पडतं ते सगळं विपरीतच आहे, तेव्हा न बोललेलं बरं आहे. मी एवढंच म्हणेन की साधू संत महात्मे हे भगवन नाम घेतात, हनुमानजी भगवन नामस्मरण करतायत. फावल्या वेळात काय विषय हा, कीर्तनात कोणी कीर्तन करील, पण त्या व्यतिरिक्त काय, त्या व्यतिरिक्तही ज्याचं चित्त परमात्ममय विषयात रमत असेल, तो बोलताना, ऐकताना, कृती करताना काही परमार्थ त्यामध्ये जाणवत असेल, तर समजून घ्या हा संत आहे, साधक आहे किमान. परंतु तद व्यतिरिक्त जर का त्याच्यामध्ये परमार्थाचा कोणताच भाव दिसत नसेल, तर त्याला साधक म्हणायचा कसा, तो वारकरी म्हणायचा कसा, तो भाविक म्हणायचा कसा, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून हनुमानजींना जबाबदारी पडली होती रामाच्या भेटीनंतर, अगोदरही होती, सुग्रीवाच्या सहवासात होते. कधी काळी युद्ध करावं लागायचं, अन्यायाच्या विरुद्ध उभं राहावं लागायचं, पण राम प्रभू भेटल्यानंतर जबाबदारी वाढली, कारण शत्रू रावणासारखा होता, मोठा होता. आणि राम प्रभूंनी हनुमानजींची स्वर्ण कौपीन ओळखली. आईनं सांगितलं होतं, अदृश्य असणारी ही तुझी स्वर्ण कौपीन जो कोणी
ओळखील, ज्याला दिसेल तो तुझा स्वामी आहे आणि आयुष्यभर तुला त्याची सेवा करायची. राम हनुमानजींची भेट झाल्यानंतर हे घडलं आणि हनुमानजींनी आपलं सबंध आयुष्य राम सेवेसाठी समर्पित केलं. आपण हे करत असताना हनुमानजी एवढ्या व्यापात असताना त्यांची साधना कधी विसरले नाही. मला दोन गोष्टी या ठिकाणी मुद्दाम चर्चेला घ्याव्या वाटतात. अर्जुनाच्या बाबतीत भगवान सांगत होते मामनुस्मर युद्धच. अर्जुना माझं स्मरणही कर आणि युद्ध कर. पण हनुमानजींना हे एकदाही सांगायची गरज पडली नाही. रामायण नीट वाचा. कुठेही रामानं कधी सांगितलं नाही की हनुमान माझं स्मरण कर. कारण रामाला काळजी होती हा मला विसरतच नाही, हा खातो का नाही, पितो का नाही, झोपतो का नाही, हा सतत माझ्या स्मरणात राहतो, सतत माझ्या सहवासात राहतो. दास्यत्व निकट हनुमंते पैकी आणि अखंड नामस्मरण. चिपळ्या घ्यायच्या आणि प्रभू रामाचं स्मरण करायचं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज पुण्यतिथीचं एकदा कीर्तन करत असताना प्रसंग असा होता की पुण्यतिथीची यात्रा भरायची, बंधाऱ्याचं पाणी अडलेलं होतं, ते सोडवण्याची आणि थोडं कमी करून यात्रा भरावी म्हणून त्यावेळेला पाटबंधारे मंत्री होते खडसे साहेब पाटबंधारे मंत्री होते. तुम्हाला कोणाला आठवत असेल तर आठवतं ना? बरं आहे, थोडी तरी आठवण आहे जुनी काहीतरी काही लोकांना. सगळंच नाही विसरले. मी तुम्हाला धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. आम्हाला तर आजही ती चित्र सगळी तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहतात. एकही प्रसंग त्यातला तुम्ही म्हणाल ध्यानात काय आहे, आम्ही म्हणतो विसरलं काय हे आम्हाला शोधावं लागतं. खरी गोष्ट ही महाराजांची कृपा म्हण. परंतु आमचे सगळे गुरुबंधू मंडळी सतत या गोष्टींची चर्चा होत राहते. आणि म्हणून यात्राही भरली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी साठलं पाहिजे असा मध्यम मार्ग नारायणगिरीजी महाराज काढू पाहत होते. थोडं पाणी जर कमी केलं तर पश्चिम गंगेतून पायी यायला वाट होईल आणि वांझरगाव बाजूनं तरी सुद्धा 1.5-2 परस पाणी शिल्लक राहील, जे पाणी शेतकऱ्यांना वापरता येईल. पण आजूबाजूच्या काही लोकांनी मुद्दाम नारायणगिरीजी महाराजांच्या विरोधात भूमिका घेऊन पोलीस स्टेशनला अर्ज केले, अमुक केलं तमुक केलं. काही मंडळी त्यामध्ये होती आणि सांगितलं की हे पाणी सुटलंच नाही पाहिजे, यात्रा भरो नाही तर न भरो. महाराज म्हणले पहा यात्रा नाही भरली तरी हरकत नाही, पण तुम्ही अशी वेगळी भूमिका का घेता, एक मध्यम मार्ग आपण का काढू नये. आम्ही सगळे लहान त्यावेळी तिथे ही सगळं प्रसंग पाहत होतो. शेवटी परवानगी मिळाली, ते पाणी थोडं कमी करण्यात आलं. त्यावेळेला पुण्यतिथीला आलेले जे लोक आहेत ते पुष्कळ इथं बसलेले आहेत. कमरे एवढ्या, गुडघ्या एवढ्या, मांड्या एवढ्या पाण्यातून पश्चिम गंगेतून लोक चालत पुण्यतिथीलाही आले. थोडी बहुत पुण्यतिथी निमी अर्धी भरली आणि त्या कीर्तनामध्ये महाराज म्हणाले होते की बाबा हनुमानजी साधू आहेत, साधू वाद घालत नसतो. ते कीर्तन त्या वर्षीचं जरा वेगळं झालं होतं कारण ते त्या वादाच्या पार्श्वभूमीवरचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनातला विषय मी आपल्याला आवर्जून सांगतो. महाराज म्हणजे साधू वाद घालत नसतो, वाद घालणं हा त्याचा मूळ स्वभाव नाही. मग उदाहरण दिलं हनुमानजींचं. म्हणाले हनुमानजी साधू आहे, भक्त आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. साधू वाद घालत नसतो. पण हनुमानजी साधू असताना सुद्धा त्यांना गदा घ्यावी लागली, युद्ध करावं लागलं, लंकेत जावं लागलं, रावणाची दाढी जाळावी लागली. कारण प्रसंग समोर अन्यायाचा होता. मग आता न्यायाच्या बाजूने उभा राहायचंय की अन्यायाला साथ द्यायची किंवा होणारा अन्याय नुसताच त्रयस्थपणे डोळ्यांनी पाहायचा. या 3 भूमिका हनुमानजींसमोर होत्या. एक तर होणारा अन्याय नुसता डोळ्यांनी पहा, ते हनुमानजींना आवडणारं नव्हतं. अन्यायाच्या बाजूनं जाणं त्यांना आयुष्यात जमणारं नव्हतं कारण माता अंजनीचं रक्त त्यांच्या अंगात होतं. ते अन्यायाच्या बाजूनं जातील कसे. आणि न्यायाच्या बाजूने उभं राहून काही सेवा केली पाहिजे ही भूमिका हनुमानजींनी त्यावेळेला घेतली. आणि राम प्रभूच्या कार्यासाठी हातात गदा घेऊन, आता महाराजांची ती सांगायची शैली, महाराजांनी चांगली एक शिवी हसडून सांगितलं. तुम्हाला जर चांगलं आठवत असेल ते कीर्तन तर नीट आठवा. महाराज म्हणले हनुमानजी साधू होते पण घेतली गदा, म्हणले
रावण तू म्हणे, कुठला रावण तू? आता मला ते शब्द, माझा तो अधिकार नाही, तो त्यांचाच अधिकार आहे. आपण भलत्या गोष्टी, भलत्या आपल्या अधिकार नसताना त्या बोलूच नाही. आणि म्हणून त्यांनी त्या आवेशात ते सांगितलं होतं. हनुमानजींनी गदा घेतली आणि युद्ध केलं. युद्ध करणं त्यांचा मूळ स्वभाव नाही, भजन करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आणि म्हणून युद्ध संपलं की ते भजनाला बसायचे नाही. ज्यावेळी सगळं युद्ध संपवून पुष्पक विमानानं अयोध्येमध्ये गेले, राम गादीवर बसले, रामराज्य सुरू झालं, आणि तदनंतरचा बहुतेक काळ, भरपूर काळ हनुमानजींनी फक्त भजनातच घालवलेला आहे. तदनंतरच्या काळात आपलं काम संपलं की लुडबुड थांबली पाहिजे, हे हनुमानजींकडून शिकण्यासारखं. शहाणी माणसं, काम संपलं, लुडबुडीच्या भानगडीत आपली सेवा होती, संपली. आता आपण आपल्या कामात, ते त्यांच्या कामात. विठाला विठाला विठ्ठल 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 आणि म्हणून मुखी नाम आणि मुखानं हरिनाम का गायचंय, हा संतांचा एक साधनेचा प्रकार आहे. आणि श्रवण कीर्ती, कानानं त्याच्या कीर्तीचं श्रवण करायचं. परीक्षिती राजानं 7 दिवस श्रीमद भागवताच्या रूपानं श्रवण केलं. उदाहरण म्हणून सांगतो, उदाहरण पुष्कळ आहे. श्रवण कीर्ती या मुद्द्यावर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला सुद्धा अनेक गोष्टी स्मरत असतील, मला तितक्या आठवत नाही, पण 4-2 गोष्टी मलाही आठवतात. ऐकायची तयारी असली तर सांगा, चालून देऊ. 9:30 9:45 काही गोष्टी मला आठवत नाही, पण श्रवण कीर्ती हा एक मुद्दा घेऊन नाममुखी. आता नाममुखी हा मुद्द्यावर बोलायचं तर किती गोष्टी आठवत राहतील, पण म्हणून काय असं पाल्हाळ लावायचा का? समयोजाना भलते नाना भलते. वेळ काळ पाहून बाकी काय, हा उपदेश नाहीच आहे. आपण सगळी खूप भाग्यवान आणि पुण्यवान मंडळी आहात, परमार्थच करताय आपण, तेव्हा तुम्हाला काही उपदेश करावा अशी परिस्थिती नाही. उपदेशाचा अधिकार सुद्धा आमच्यासारख्या वारकरी भाविकांकडे नाही. फक्त तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या निमित्तानं भगवंताच्या गुणाची, त्याच्या काही चरित्राची चर्चा करावी, संतांच्या विचारांची काही चर्चा करावी, एवढंच काम कीर्तनातून आपल्याला करायचं आहे. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुकोबाराय एवढे महान महात्मे, पण त्यांनी कधी म्हटलं नाही की मी उपदेश करतोय. माऊलींनी एवढी ज्ञानेश्वरी, ज्ञान प्रसाद आपल्या समोर ठेवला, पण हा उपदेश आहे असं म्हणाले नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायी कपन. आणि आम्ही मंडळी तर गळ्यात टाळ घेऊन हरिपाटन, कुठं भजनन करणारे वारकरी. वारकरी म्हणजे काय असतो? आता महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या आज्ञेनं संन्यस्त असले तरी तेही अंतःकरणाचे निष्ठेचे वारकरीच आहेत. आणि त्याच्यामुळे मी बळच बसवलं, ते म्हणले नाही टाळ घेतो. म्हणजे मनुष्याला त्या मूळ गोष्टीची आवड आहे. तेव्हा उपदेश वारकऱ्यांनी काय करायचं? उपदेश करायला गुरु पाहिजे, जगद्गुरु पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु शब्दावरून आठवलं, आज भारतातील एक फार मोठे पूज्य महात्मे जगद्गुरु जयेंद्र सरस्वतीजी शंकराचार्यजी महाराज यांचं निधन काही वेळापूर्वी झालं. 82 वर्ष त्यांचं वय होतं. कांची कामकोटी पीठाचे चेन्नईजवळ हे स्थान आहे. कांची कामकोटी पीठ, जसं आपलं करवीरी पीठ कोल्हापूरचं, तसं कांची कामकोटी पीठ. आणि एक भारतातील खूप मोठे महात्मे होते, त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. या निमित्तानं शेवटी आपण त्यांनाही आदरांजली, श्रद्धांजली, कारण या महात्म्यांचा आधार आहे या धर्माला, या संस्कृतीला, या सगळ्या अध्यात्म विचारांना. आणि ही मोठमोठी काही खूप व्यापक विचाराची आणि महान महात्मे मंडळी आहे.
म्हणूनच हा धर्म आणि धार्मिकता चाललेली आहे, टिकलेली आहे. विठाला विठ्ठला. विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. परीक्षिती राजाला ज्या वेळेला सांगितलं की आता सर्पदंश होऊन तू मरणार आहेस, आधी काय कथा घडली ती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. प्रमाद घडला, साधूच्या गळ्यात सर्प अडकवला, शाप दिला आणि त्या शापातून उशाप दिला की जर का तुम्ही श्रीमद भागवताचं श्रवण केलं, मृत्यू तर होणार हे निश्चित आहे, पण या 7 दिवसात तुमचा उद्धार होईल. आणि 7 दिवसात उद्धारासाठी कोणतं साधन, तप केलं तरी उद्धार नाही, कोणतंही साधन केलं तरी नाही, पण जर का तुम्ही भगवत चरित्राचं श्रवण केलं तर श्रवण ही पहिली भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम अशा प्रकारची 9 प्रकारची भक्ती आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. आणि या सर्व भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही प्रधान आहे, प्रथम आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वक्त्यापेक्षा श्रोत्याचा बहुमान फार मोठा आहे. आणि माऊलींनी अशी परंपरा घालून दिलेली आहे की वक्त्यानं श्रोत्यांचा सन्मान करून त्याच्या विचार मांडण्याला त्यानं सुरुवात करावी. ज्ञानोबाला ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची ये मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती, आपण श्रोतेगण हे साक्षात भगवान शंकर स्वरूप माझ्यासाठी आहात. अर्थात निवृत्तीनाथ महाराज बसलेलेच होते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती, आणि सकल श्रोत्यांना तेव्हा आज मोठी विभत्स प्रकार आहे. काही ज्याला 2-4 पानं पाठ करून येतात, काही चुनू चुनू बोलते आपले पोरं पुरी ते येतात, हे लुटू लुटू येतात, चुनू चुनू बोलतात. जसे ते टिळकांची जयंती आल्यावर शाळेत पोरं नाही का भाषण करीत, टिळकांचा जन्म अमुक तिथीला झाला, इथे शिकले, स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार, पाठ करून येते ते सगळे. तसे हे जे कीर्तन आहे हे पाठ करून चालले, यांचा काकडा पाठ नाही, हरिपाठ पाठ नाही, हा सगळा बोगस धंदा चाललेला. ही बोगस कीर्तन, बोगस पदव्यान, बोगस सगळा कारभार. विठाला 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 विठाला. वाईट नाही वाटत, याचा तिटकारा येतो, इतकं नुसतं वाईट नाही वाटत या गोष्टी. काय भ्रमिष्ठासारखी गोष्टी आहे. वारकरी हा वारकरी आहे. वारकरी होणं जेवढं भाग्याचं आहे तेवढं कोणीच होणं परत पुढं भाग्याचं नाही आहे. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. याच्या अपेक्षा आणखी म्हणजे अमृताचं ताट पुढं भरलेलं आहे आणि काहीतरी करपलेली खीर आणि तिकडं लाळ गोटीतो. अरे मूर्खा, करपलेल्या खिरीकडे लाळ घोटतो. अमृताचं ताट जर का ओळखू येत नाही तर याच्यापेक्षा मूर्खपणा दुसरा कोणता. विठाला 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 विठाला. माऊलींची ज्ञानेश्वरी अमृतापेक्षाही मोठी आहे. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे वारकरी पंथ किती मोठा आहे. एक जर्मनीचा मनुष्य पुण्याला आला. संजय महाराज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराजांनी सांगितलेली कथा. जर्मनीचा मनुष्य आला, पुण्यामध्ये आला. विद्यापीठात त्यानं अभ्यासासाठी काही काळ त्याचा निवास मुक्काम, काही वर्ष तो राहिला. संस्कृत भाषा शिकला, हिंदी शिकला, मराठी शिकला, अनेक ग्रंथाचा त्यानं अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचाही अभ्यास त्यानं केला. तुकोबारायांच्या गाथेचाही काही अभ्यास त्यानं निवडक केला. आणि तो जर्मनीचा मनुष्य ज्ञानेश्वरीचं ते तत्वज्ञान वाचून, तुकोबारायांचे विचार, माऊलींचे विचार वाचून एवढा आश्चर्यचकित, अचंबित, उल्हासित झाला. कारण तो तत्ववेत्ता होता. ज्याला जे कळतं त्याला त्याच्यातलं वर्म आणि महत्व कळतं बरं का. नाही तर जो जेथीचे गौरव नेणे तयासी ते भिंगुळ वाने, हा अप्रसंगतेने म्हणावा की.
नाक सर्दीनं चोंजलंय आणि त्याला म्हणावं घे अत्तर. अरे काय अत्तर त्याला कळतं? ते अत्तरवाला म्हणतो पाटील हे तपासून पहा. अरे पाटलाचं नाक नाही ना धड, आणि तू पाटलाला म्हणतो हे पहा आणि ते पहा. हा सर्दी बरी झाल्यावर मग ये बाबा पाटलाकडे तू. सर्दी झालेली आहे आता, सर्दी झाली तर अत्तर किती भारी असलं तर त्याला काय समजायचं ते. किंवा कावीळ झाली आणि त्याला म्हटलं पहा काय पौर्णिमेचं शुभ्र चंद्रमा आणि त्याचं चांदणं आहे. ज्याला कावीळ झाली तो म्हणतो कशाचं डोंबल्याचं शुभ्र, हे तर मला सगळं पिवळं पिवळं दिसतंय. कामीन जयाच्या जाहली नेत्रासी देखे तो चंद्रासी पीतवर्ण विठाला विठाल पण ज्याला जे कळतंय, जो समजून घेण्याच्या पात्रतेचा आहे, जसं गायन कळावं, वादन काय ते कळावं, ताल काय, लय काय, सम कुठे, काल कुठे. आता बऱ्याच लोकांना वाटतं की हे हातपाय फोडीते का काय करू लोक, हे असे असे काय करते बा, हे काय करते, हे हातपाय नाही फोडीत, हे गणित आहे गणित. काही लोकांना कळतच नाहीये, त्यांना वाटतं काय चाललंय बा यांचं, हे हात बाहेर हात बाहेर हात बाहेर काय चाललंय. गणित आहे, शास्त्र आहे. संगीत हे गणिताच्या शास्त्रावर आधारित आहे आणि त्याच्या त्या मात्रा मोजल्या जातात. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 आणि तो बोल बरोबर त्या तिथे संपावा लागतो. 8लाच तो थांबला पाहिजे, 7ला थांबला तरी जमणार नाही, 6ला थांबला तरी जमणार नाही. ते गणित आहे. म्हणून म्हणणारा तिथे आला पाहिजे, वाजवणारा तिथे आला पाहिजे आणि म्हणून ही सगळी ओढाताण करावी लागते. हे काय हातपाय फोडायचा प्रकार आहे हा. विठाला आता आपल्यासारखी काही जाणणारी मंडळी आहेत म्हणून जमतं, बाकी ज्याला काही जाणता येत नाही तो म्हणजे काय चाललं बाय. तसं ज्ञानेश्वरी काय हे अजून आम्हाला सुद्धा कळलेलं नाही. आम्ही मराठी भाषा बोलतो, वाचतो, ऐकतो, या महाराष्ट्रात जन्माला आलोय, पण ज्ञानेश्वरीचं महत्व आम्हाला अजून परिपूर्ण कळालेलं नाही. गाथेचं महत्व, तुकोबारायांच्या अभंगांचं महत्व इंग्रजांना कळालं. इंग्रजांनी त्यांच्या गॅझेटमध्ये तुकोबारायांच्या विचारांची नोंद करून ठेवली. एक महान फिलॉसॉफर संत आहेत, नुसते संत नाही तत्ववेत्ते आहेत, फिलॉसॉफर आहे. ज्ञानेश्वर महाराज तत्ववेत्ते आहेत आणि म्हणून त्या जर्मन माणसानं ज्ञानेश्वरीतले गाथेतले काही विचार हे सारांश रूपानं जर्मन भाषेत अनुवादित केले, ट्रान्सलेट केले आणि त्याचा एक ग्रंथ बनवला. आणि जेव्हा त्याचा मुक्काम काही वर्षांनी हल्ला, त्याला पुन्हा आपल्या मायदेशी जर्मनीला जायचं होतं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी सांगितलेले शब्द आहे की त्यानं तो भाषांतरित केलेला ग्रंथ आणि मूळ ज्ञानेश्वरी आणि गाथा ग्रंथ हे घेतले, आळंदीला आला, दर्शन केलं आणि महाराजांचे शब्द त्यानं ते ग्रंथ डोक्यावर घेतले आणि प्रदक्षिणा. जर्मनीचा माणूस ज्ञानेश्वरी आणि गाथा डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा करतो आणि आमचा माणूस ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ खाली ठेवलं असतं त्याला ओलांडून पुढे जातो. कशाला चालणार म्हणजे पोहे खायला, पोह्याची सुट्टी. अरे काय भल्या माणसा, पोहे मिळत नाही तुला, ज्ञानेश्वरीवर पाय टाकून ओलांडून जातो. महाराष्ट्रात जन्माला आलाय तू, तुला ज्ञानेश्वरी कळेना. विठाला म्हणून ज्ञानेश्वरी गाथा, टाळ, मृदंग, वीणा ही आपली संस्कृती आहे. या विचारांनी महाराष्ट्र हा आगळा वेगळा आहे. आजपर्यंत आपल्यासारख्या असंख्य भाविकांच्या मनामध्ये जो भक्तिभाव सदैव तेवत राहिला आहे, त्याचं कारण हे ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. हे सर्व संतांचे विचार आहे. आणि सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की श्रवण ही पहिली भक्ती आहे. पण श्रवण काही करार होता नाही, सत्शास्त्राचं श्रवण करा. परीक्षिती राजानं श्रवण केलं, 7 दिवस शुकाचार्यासारखे महात्मे मिळाले, योग त्याचा. त्यांनी भागवत सांगितलं, परीक्षितीनं श्रवण केलं आणि 7व्या दिवशी परीक्षिती राजाला सर्पदंश झाला. कारण साधूचा श्राप होता, ते काही अन्यथा घडणार नव्हतं, घडायचं ते घडलं, पण त्याचा उद्धार झाला. म्हणून श्रवण कीर्ती, मुखानं नाम, कानानं श्रवण आणि अंतःकरणामध्ये
भगवंताच्या पायाचं अखंड स्मरण. महाराज म्हणतात सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. आणि असं साधन जो कोणी महात्मा करतो त्याचं जीवन, त्याच्या जीवनातला काळ सार्थक झाला. काळ सार्थक केला त्यानी, 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 काळ सार्थक केला त्यानी. धरिला मनी विठ्ठला, धरिला मनी विठ्ठला, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी. धरिला मनी विठ्ठला, धरिला मनी विठ्ठला, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी, काळ सार्थक केला त्यानी. हर कुमाई हरि जय 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 विठोबार कुमार. हरि जय 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 हरि जय जय विठोबार कुमार. हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार. हरि जय हरि जय जय विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. हरि जय जय विठोबार कुमार. जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार. विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमार. कमरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण आदि शक्ति मुक्ताई विठोबार कुमार. ये विठोबार कुमार. विठोबार कुमार. हरि हरि जय जय विठोबार. हरि जय 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 हरि जय जय विठोबार कुमार.
विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ मुक्ताई माता की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबक चांगदेव महाराज की जय काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. या महात्म्यांनी भगवत भक्ती करून काळ सार्थक केला. काळ व्यर्थ जाऊ नये ही मोठी जबाबदारी. फार मोजका काळ आहे आपल्याकडे. महाराज म्हणतात 100 वर्षाचं आसपास एक साधारण म्हणून नेमून दिलेलं आयुष्य आहे. 100च मिळेल याची खात्री नाही. पण त्यातही नेले रात्रीने ते अर्ध आणि बाळपण जरा व्याध. अर्ध तर रात्रीनच नेलं, काही बालपणात गेलं, काही जरा म्हणजे वृद्धावस्थेत गेलं आणि व्याध म्हणजे काही व्याधीत गेलं. एका ठिकाणी महाराज पुढे म्हणाले काय भजनाशी उरले ते पाहेगा. किती शिल्लक आहे. आणि म्हणून काळ व्यर्थ घालवू नये, काळ सार्थकी लावावा. चांगला काम, चांगला विचार, चांगली संगती, जे काही करायचं ते काहीतरी सदहेतून करावं. एक तर व्यर्थ करू नये, दुसरी गोष्ट चुकीचं अजिबात करू नये. काही माणसं काळ व्यर्थ घालवतात. एक मनुष्य गेला गंगेमध्ये गेला आणि खडकावर बसून पाण्यामध्ये पाय हलवत बसला खडकावर, खाली पाणी होतं आणि पाण्यात पाय हलवत. आता तास झाला, 2 तास झाला, 4 तास झाला, गर्दी सगळी संपली, दुपार होत आली आणि तो तिथंच. मग कुणीतरी आपल्यासारखा भाविक गेला, अरे बाबा तुला घरी नाही जायचं, पाय काय हलवीत बसला. तो म्हटला हो महाराज मी पाय हलवतो म्हणून ही गंगा वाहते. तुम्हाला असे सुद्धा